हाय हॅलो नमस्कार. तर आजच्या नवीन व्हिडिओची सुरुवात करूया आपल्या चहापासून. या सगळेजण चहा घ्यायला इथं माझा चहा झाला होता आणि मी भाजी टाकली होती. चपात्यांचं पीठ मळून घेतलं होतं आणि थोडीशी भांडी माझी लावायची बाकी होती. अर्धी भांडी मी लावली होती आणि अर्धी थोडीशी बाकी होती. सो इथं मी ती लावून घेत होती. मुलं झोपली होती म्हणून म्हटलं चला आपली कामं तरी आटपून घेऊयात पटापट. मग काय आम्ही घरूनच 4-5 दिवस आधीच आलो होतो गावाकडून. मग तिकडनं आम्ही काही सामान आणलं होतं. मग कांदे आणि लसूण माझे तसेच राहिले होते साफ करायचे. कांदे ठेवायला मला जाळीही नव्हती म्हणून मग म्हटलं चला आज आहे, टाईमही आहे आणि काल मी बाहेर जाऊन त्याच्यासाठी जाळीही आणली होती. मग मी कांदे आणले आणि कांद्यांची पिशवी आणली आणि लसूणही आणला बाहेर आणि ती साफ करायला बसले. तशी कांदे अशीच फारसे साफ करायची गरज नव्हती कारण 4-5च दिवस आम्हाला झाले होते येऊन आणि सासूबाईंनी मला साफ करूनच दिली होती. ही कांदी आमच्या शेतातली होती सो त्यांनी मला ती साफ करूनच दिली होती. बट 4-5 दिवस झाले ती ह्याच पिशवीत होती म्हणून म्हटलं एकदा बघून घ्यावं काय आहे काय नाही ते. एकदा साफ केली म्हणजे 8-10 दिवस तरी मला त्यांच्याकडे पाहायची किंवा 15 दिवस पाहायची गरज नाही पडणार आणि सारखा वेळही मिळत नाही. म्हणून म्हटलं आज वेळ आहे त्यातल्या त्यात जाळीही आणली आहे तर हे काम आपण करून घेऊया. इथं माझी कांदी साफ झाली होती. मग काय तर मग परत किचनमध्ये आले. चपात्या बाकीच होत्या म्हणून म्हटलं चला आता चपात्याही करून घेऊया. मुलं झोपली होती म्हणून मी पटापट चपात्या करत होते कारण एकदा ती उठली की माझं काहीही दुसरं काम असं होत नाही. आणि मग हे स्वयंपाक झाला की थोडा त्यांच्यासोबतही वेळ मिळतो कारण माझा यक्षुही स्कूलमध्ये चालला जातो. मग लॉग इनचा पिरियड आणि मग ते ऑफिसचं काम, मुलं, असं त्यांच्यासोबत तसा क्वालिटी टाईम मला मिळत नाही. म्हणून मग मी त्याच्यासाठी चपात्या केल्या. इथं मी रात्रीची खिचडी गरम करत होते कारण पडली होती म्हणून केली गरम. इथं तो उठला होता आणि मला विचारत होता मम्मा आज काय स्कूलमध्ये. मग त्याला कॅलेंडरमध्ये दाखवत होते की आज बघ आज काय आहे. तुम्ही सगळे म्हणतात ना एवढ्या लवकर का करते ही, का करत असेल. तर हे बघा असे दोघंजण उठले की त्यांचं काही ना काही चालू असतं आणि मग त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागतं. मग ती खेळत होती. मग मी म्हटलं चला आता थोडंसं आपलं साफसफाई करून घेऊया. मग त्याला तेवढी साफसफाई होत नाही तर याच्या स्कूलचा टाईम झालेलाच असतो. सो याला इथे रेडी केलं. तो चेनसोबत खेळत होता. त्याच्यानंतरून लिफ्टमध्ये आलं तो बोलतो बॅग कुठे आहे मम्मा. हे असं असतं मुलांचं, त्यांना काहीच लक्ष नसतं. त्याने बघितलं की हा मम्माने घेतली. त्याला सोडून वर आले. इथं आमच्या इशूने गेट पकडलं. तिला घरातच यायचं नव्हतं आणि मला घाई होती घरात यायची कारण की माझ्या लॉग इनचा टाईम झाला होता. मग काय आम्ही घरात आलो. इथे तिला बसवलं. ती थोडी चिडचिड करत होती कारण तिच्या आता हिरड्याही सळसळ करतात, दात येत आहेत आणि तिला खूप त्याचा त्रास होतो आहे. सो ती खूप चिडचिड अशी करत असते. सो तिला घेऊन मी बसले होते. म्हटलं एक वेळेस लॉग इन करूया, थोड्याशा अपडेट बघूया काय मेल्स वगैरे आहे ते. सो तेवढंच मी बघत होते पण ती काही राहत नव्हती. तरी पण मी थोडा वेळ बसली तिच्यासोबत गप्पा मारत होते आणि तिला खेळवतही मी तेच करत होते काम. सो नंतर ती राहतच नव्हती. मग शेवटी मी तिला बेडरूममध्ये नेलं, झोक्यात घातलं आणि माझा कॉल होता त्याच्या आधी मी तिला झोक्यात घातलं कारण की कॉलच्या वेळेस मग तिचं रडणं किंवा आवाज ते चांगलं नाही दिसत. सो त्याच्यामुळे मी तिला झोक्यात घातलं आणि माझा कॉल अटेंड केला. मग प्रत्येक वेळेस माझा कॉल असतो सकाळी तर इथं तोच कॉल मी अटेंड करत होते आणि इथं माझी इशूही झोपली होती. ती सकाळी खूप लवकर उठलेली असते. सो एक वेळेस माझं यक्षू स्कूलमध्ये गेल्यावरती 10:30ला या 10:45पर्यंत या 11पर्यंत एक झोपेसाठी झोपतेच. सो तिला इथे मी झोपवलं होतं आणि माझ्या ऑफिसच्या कामाला स्टार्ट केलं होतं. सो आजच्या ब्लॉगसाठी इतकंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.